वेलकम टू रिअल प्रॉपर्टीज. मित्रांनो, मी गणेश पाटील. आज आपण पनवेलच्या प्राईम लोकेशनमध्ये प्रोजेक्ट बघायला आलो, ज्याचं नाव आहे सनफ्लॉवर. या प्रोजेक्टमध्ये 2 बिल्डिंग्स आहेत. हा ड्राईव्हवे आहे. ड्राईव्हवे पण खूप मोठा आहे. त्यामध्ये 2 कार्स क्रॉस होऊ शकतात एकमेकांना. पुढे आल्यानंतर आपण बघतोय की ही एक बिल्डिंग आहे लेफ्ट साईडला आणि समोर एक, अशा 2 विंग आहेत त्या प्रोजेक्टमध्ये. आणि खाली ग्राउंडला शॉपिंग आहे. शॉप तर ऑलरेडी सर्व सॉल्ड आहेत. त्यासोबतच इकडे पुढे जर आलो आपण तर या ठिकाणी पार्किंगसाठी चांगला स्पेस दिलेला आहे. प्लस ज्यांना कोणाला एक्स्ट्रा पार्किंग करायची असेल त्यामध्ये आपण इथे स्टॅक पार्किंगची पण अवेलेबिलिटी केलेली आहे. आपण आता इकडे बघतोय तर हा लॉबीचा एरिया आहे. लॉबी खूप मोठी दिलेली आहे. त्यामध्ये लॉबीला एक अट्रॅक्शन करण्यासाठी मोठ्या टाइल्स, डिझायनर टाइल्स दिलेले आहेत. इथे ग्लास विंडो येणार आहे. या ठिकाणी पण ग्लास विंडो येणार आहे. त्यामुळे व्हेंटिलेशन लॉबीमध्ये खूप छान प्रकारे दिले आहे. वरती सिलिंगचं पण डिझाईन चालू आहे. 90% ऑलरेडी प्रोजेक्ट रेडी झालेला आहे. विदिन 1 मंथ किंवा 2 मंथ मध्ये पोझिशन होणार आहे. इकडे आपण जर बघतोय तर ह्या प्रोजेक्टमध्ये 2 लिफ्ट दिलेले आहेत. आता आपण जर पुढे बघतोय तर स्टेअरकेसने वरती जाऊया. प्रोजेक्ट कसं आहे बघूया. हे रेलिंग पण खूप छान दिलेली आहे. आपण आता फर्स्ट फ्लोअरला आलो आहोत. फर्स्ट फ्लोअरला आपण जर बघतोय तर हा लॉबीचा म्हणजे पॅसेजचा एरिया आहे. पॅसेजचा एरिया पण खूप वाईड आहे. आणि ह्या लिफ्ट तुम्हाला आधी जसे दाखवले त्या लिफ्ट इथे आहेत. लिफ्टला पण फ्रेमिंग चांगली केलेली आहे. पुढे जर आपण बघतोय तर इथे एका फ्लोअरला 7 फ्लॅट आहेत. त्यामध्ये आपण 2 BHK ची टूर घेऊया. यामध्ये आपण जर एंटर केलं तर 2 BHK ची ही जी फ्रेम दिलेली आहे, डोअर फ्रेमची, ही खूप वाईड फ्रेम आहे. डोअरची डिझाईन खूप अट्रॅक्टिव्ह बनवलेली आहे. पुढे आल्यानंतर हा लिव्हिंग एरिया आहे. लिव्हिंग एरियामध्ये आपण जर बघतोय तर लिव्हिंग एरिया या साईडला 20 फीट आहे, प्लस या साईडला 15 फीट आहे. असा लिव्हिंग एरिया आहे. त्यामुळे खूप मोठा लिव्हिंग एरिया या प्रोजेक्टमध्ये दिलेला आहे. सोबतच इकडे पुढे आल्याच्या नंतर ही 4 फीटाची ह्यूज मोठी बाल्कनी आहे, ज्यामध्ये एक टीपॉय आणि 2 चेअर सहज बसू शकतात. जर तुम्हाला तुमचा हा लिव्हिंग रूम जरी मोठा करायचा असेल तर तो कव्हर पण करून घेऊ शकता तुम्ही. याच्यामध्ये लिव्हिंग रूम मध्ये सिलिंग दिलेली आहे, प्लस डायनिंग एरियामध्ये पण सिलिंग दिलेलं आहे. आता पुढे आपण आल्यानंतर लक्षात येते की इथे डायनिंग स्पेस दिलेला आहे. या ठिकाणी डायनिंगसाठी 4 चेअरचा टेबल बसवलेला आहे, पण तुम्ही 6 चेअर सुद्धा इथे अरेंज करू शकता. एवढा मोठा स्पेस आहे. इकडे किचन मध्ये आल्याच्या नंतर किचनला पण ग्रेनाइट फ्रेम दिलेली आहे. या ठिकाणी हे ग्रेनाइट जे आहे ते आर्टिफिशियल ग्रेनाइट आहे. पुढे आल्याच्या नंतर इथे किचन प्लॅटफॉर्म 2 आहेत. एक रेग्युलर प्लॅटफॉर्म आहे आणि एक सर्व्हिस प्लॅटफॉर्म आहे. या ठिकाणी सिंक सुद्धा प्रीमियम क्वालिटीचा दिलेला आहे. स्क्वेअर मध्ये आहे सिंक. हा मॉड्युलर किचन आहे. त्यामुळे तुम्हाला काही एक्स्ट्रा खर्च करण्याची गरज नाहीये. इथे तुम्हाला फ्रीजसाठी स्पेशली वेगळा स्पेस दिलेला आहे. आणि पूर्ण आपली जी किचन आहे त्याला टाइल्सने कव्हर केलेलं आहे. डिझाईन टाइल्स आहे. एकदम कूल टाइल्स दिलेले आहे त्या ठिकाणी. आणि पुढे आपण बघतोय तर इथे स्लायडिंग विंडो दिलेली आहे. सोबतच याला मॉस्किटो नेट पण दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला त्याचा पण खर्च वेगळा करण्याची गरज नाहीये. म्हणजे बिल्डरने या ठिकाणी प्रत्येक गोष्टीची काळजी घेऊन आपल्या क्लायंटसाठी काय द्यायला पाहिजे ते देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासोबतच आपण इकडे जर पुढे येतोय तर हा लिव्हिंग रूम तर तुम्ही बघितलाच आहे. सोबत आता लिव्हिंग रूमच्या बाजूला एक बेडरूम आहे. बेडरूमचा स्पेस पण चांगला आहे. 13 बाय 12 असा बेडरूम आहे हा. त्यामुळे स्पेशियस म्हणजे एक बेड बसू शकतो. त्यासोबत इथे तुम्ही वॉर्डरोब एरिया अरेंज करू शकता. की इथे सिलिंग दिलेलं आहे. म्हणजे सिलिंग बघायचं म्हटलं तर प्रत्येक रूम साठी त्यांनी दिलेलं आहे. आता आपण इकडे कॉमन वॉशरूम मध्ये जातोय. वॉशरूमचा स्पेस पण खूप छान आहे. जी सिरेमिक फिटिंग केलेली आहे ती जॅगवरची केलेली आहे. डिझाईन टाइल्स पण आहेत सोबतच. आता आपण इकडे पुढे मास्टर बेडरूम कडे येतोय. मास्टर बेडरूमची लॉबी पण आहे. मास्टर बेडरूम मध्ये बघतोय काय स्पेस आहे. मास्टर बेडरूम तर जो कॉमन बेडरूम आहे त्याच्या पण डबल आहे. खूप मोठी साईज आहे. यामध्ये तुम्ही एवढा मोठा वॉर्डरोब साठी स्पेस यूज करू शकता. एक बेड तुम्ही अरेंज करू शकता. या ठिकाणी ड्रेसिंग टेबल किंवा वॉर्डरोबचाच वेगळा स्पेस तुम्ही बनवू शकता. इथे एक बेडरूमला अटॅच टॉयलेट आहे. यामध्ये पण सेम स्पेसियस वॉशरूम आहे, प्लस जॅगवरची फिटिंग आहे. मित्रांनो, तुम्हाला या फ्लॅटची मला खासियत सांगायची आहे की आपण बाहेर वॉकिंगला जातो, पण तुम्हाला बाहेर कुठे वॉकिंगला जाण्याची गरजच नाही पडणार. तुम्ही अख्खा हा लिव्हिंग रूम जर बघितलात तर मी इथून वॉकिंग करत जाणार आहे. तुमच्या लक्षात येईल. बघा आता हा एवढा मोठा स्पेस दिलेला आहे त्यांनी की मला पण आश्चर्यचकित झालो मी पण. कारण खरंच खूप मोठा लिव्हिंग रूम आणि बेडरूम आणि लॉबी असं मिळून हा वॉकिंग स्पेस तुम्ही बनवू शकता. बघा आता आपण सॅम्पल फ्लॅट बघितला आहे. या
फ्लॅटचा एरिया 1500 स्क्वेअर फीट आहे, जो बिल्टअप एरिया आहे. कार्पेट एरिया 900 स्क्वेअर फीटच्या आसपास आहे. या फ्लॅटची जी प्राइस आहे ती 1.25 CR आहे. या प्रोजेक्टमध्ये 20+ अमेनिटीज आहेत, जसे की लॉन आहे, किड्स एरिया आहे, जिम आहे, अशा 20+ अमेनिटीज आहेत. हा प्रोजेक्ट पनवेलच्या एकदम प्राईम लोकेशनला आहे. हा प्रोजेक्ट पनवेल स्टेशन पासून फक्त 700 मीटर अंतरावरती आहे आणि पनवेल सिटीमध्ये आहे. मार्केट जवळच आहे आणि इथे जवळच महानगरपालिकेचं गार्डन आहे. त्यानंतर पाण्याची व्यवस्था पनवेल नगरपालिकेची तुम्हाला माहितीच आहे, पाण्याची व्यवस्था चांगली आहे. इलेक्ट्रिसिटी 24/7 आहे. हा प्रोजेक्ट पनवेल महानगरपालिकेमधून अप्रूव्ह झालेला आहे. रेरा सर्टिफिकेट पण आहे आणि विदिन 1 मंथ पोझिशन पण होणार आहे या प्रोजेक्टचं. पनवेल मधला सगळ्यात मोठा फ्लॅट जर बघितलं तर या प्रोजेक्टमध्येच अवेलेबल आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या प्रोजेक्टला व्हिजिट द्या. पनवेल स्टेशन पासून तुम्हाला पिकअप ड्रॉप फॅसिलिटी अवेलेबल आहे. स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन प्रॉपर्टीज बघायच्या असतील तर रिअल प्रॉपर्टीज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.